नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल 90 डेजची स्ट्रॅटेजी म्हणजे 19 दिवसाची स्ट्रॅटेजी आणली आहे सहित या सब्जेक्ट्स करता। आता मोस्ट कसं आहे माहिती आहे का, आपली सप्लीची जी एक्झाम असणार ती 9 सप्टेंबरला असणार आहे। आता आज जर तारीख पाहायला गेली तर आज आहे 19 ऑगस्ट तारीख। तर आज तारखेपासून जर 9 तारखेपर्यंत जर दिवस पाहायला गेले तर 20 दिवस आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला 1-2 दिवस जर लेट मिळाला, समजा आपल्या हातात राहिले 19 दिवस राहिले, समजा 20 तारखेपासून पुढे 31 तारखेपर्यंत 11 दिवस आणि नंतरच्या पुढे जर पाहिले तर पुढचे 8 दिवस। तर असे टोटल आपल्याकडे किती, असे टोटल 19 दिवसाचा टाइम आपल्याकडे आहे। आता 19 दिवसामध्ये आपल्याला कशा प्रकारे सिलेबस कव्हर करतात। सिलेबस कसा की आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला संहितामध्ये टोटल किती 27 चॅप्टर आहेत, म्हणजे 27 अध्याय आहेत। आता 27 अध्याय कसे, तर आपल्याला अष्टांग हृदयाचे 15 सूत्रस्थानचे अध्याय आणि चरक सूत्रस्थानचे आपल्याला 12 अध्याय। तर टोटल असे आपले किती 27 अध्याय आपल्याला बीएमएस फर्स्ट इयरला। आता हे टोटल 27 अध्याय आपल्याला कंप्लीट करायचे 19 दिवसामध्ये। सगळं काही पॉसिबल आहे, इन डिटेल सगळं काही सांगणार आहे, सगळं इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल सुद्धा बोलणार आहे। म्हणजे तुम्हाला पेपर बद्दल पूर्ण कसा अभ्यास करायचा जेणेकरून तुमचं हे अटेम्प्ट मध्ये हा विषय क्लिअर होणार की सप्लीचा पेपर जर हार्ड वाटत असला तर या अटेम्प्ट मध्ये हा पेपर तुमचा इझी पणे क्लिअर होणार आहे। त्यामुळे विश्वास ठेवून व्हिडिओ बघा। काय नाही, मी सांगतो तेवढंच करा, दुसऱ्या याबद्दल बाहेर काही येणार नाही। आता बघा काय माहितीये का, आपल्याला तुम्हाला माहितीये टोटल किती 27 अध्याय। बरं, आता 27 अध्याय काय केलंय माहितीये का, आपल्याकडे उरले 19 दिवस। आता खरं सांगा तुमचे 19 दिवसामधल्या तुम्हाला नॉर्मली समजा 27 अध्याय तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर तुमचा 16 आपल्याकडे किती टाइम होतो 13 दूने 26 अशा प्रकारे म्हणजे जवळपास 14 दिवसामध्ये तुमचा क्लिअर होते की 14 दिवसाला 2 तुम्हाला अध्याय कंप्लीट करायचे। असं जर न करता आपण 15 दिवस जर टाइम धरला, एक दिवस असा जर आपल्याकडून वेस्ट झाला किंवा एखादा अध्याय जास्त वेळ लागला तर आपल्याला काय केलं, आपण दिवसात 2 अध्याय मिळून असं जर टाइम धरला की एका दिवसाला 2 अध्याय। आता मी असं काहून सांगतोय बरं, तुम्हाला सांगतो का की तुमच्याकडे खरं सांगायला टाइम कमी उरलेला 19 दिवस आहे, त्यामुळे सांगतोय। त्यामुळे तुम्हाला सगळं कव्हर करायचंय त्याबद्दल सांगतोय म्हणून सांगतोय। आता कसं आहे 19 दिवसामध्ये तुम्हाला सगळं कव्हर करून जायचंय, कारण की पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात जे की तुम्ही मार्चच्या एक्झाम मध्ये पाहिला असेल, कशा प्रकारे विचारलो शकता। आणि जे विद्यार्थी मार्चच्या वेळेस ज्यांनी मला माझे व्हिडिओ पाहिले त्यांना माहिती मी जे आयएमपी क्वेश्चन दिले होते त्यामधले क्वेश्चन सगळे तेच उच्चारले होते, सगळे म्हणजे तेच क्वेश्चन होते, एक सुद्धा क्वेश्चन बाहेरचा नव्हता। तेच आयएमपी क्वेश्चन पुन्हा देणार आहे। तुम्हाला काय करायचं, आयएमपी व्हिडिओची मी लिंक कमेंट मध्ये टाकेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल, ती तुम्हाला ते व्हिडिओ जाऊन पाहायचे। चरक संहिताचा आणि अष्टांग हृदयाचा दोन्हीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मस्ट। आता सगळं काही वाचणं पॉसिबल नाही तुम्हाला, पण मी जेवढं दिलंय तर तुम्हाला जवळपास सांगतो पेपर तुमचा आहे ना, जवळपास पेपर त्यामधूनच आहे ना, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या बाहेर जाणार नाही। आणि आला तर एक एलक्यू धरा आणि 2 एसक्यू धरा। नॉर्मली एक एलक्यू 2 एसक्यू जर वेगळे धरून चला की पडणार तर नाही, पण पडले तर एक एलक्यू 2 एसक्यू असे धरून चला की वेगळे पडतील बाबा। पण इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या बाहेर जवळपास सांगतो तुम्हाला की 80% जवळपास सांगतो 80 ते 90% आहे का आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन मधलाच पेपर आहे ना। आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे सुद्धा मी दिलेले आहे की आपलं बीएमएस मराठी ऍप आहे, तिथे जाऊन डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स म्हणून असे कंटेंट एक बॅच मिळेल, 1 रुपयाला बॅच आहे। त्यामध्ये जर जाऊन पाहताल तुम्ही की बीएमएस फर्स्ट इयर बुक्स म्हणून काहीतरी बीएमएस फर्स्ट इयर म्हणून अशी हे केलं फोल्डर केलंय, त्यामध्ये तुम्हाला मिळेल की संहिता इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून अशी फोल्डर मिळेल। तिथे तुम्हाला 2-3 पीडीएफ मिळून जातील आणि त्यामध्ये चरक संहिता, अष्टांग हृदयाचे मोस्ट एक्सपेक्टेड एलक्यू कोणते येऊ शकतात अष्टांग हृदयामध्ये, आणि त्यानंतर चरक संहिता सगळे क्वेश्चन एसक्यू एलक्यू, आणि त्यानंतर जे अष्टांगचे पूर्ण आहेत ते तुम्हाला सगळे काही क्वेश्चन एलक्यू एसक्यू पडतील, हे सगळे तिथं अपलोड केलाय, ते जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला सगळ्या पीडीएफ वगैरे भेटतील। त्यामध्ये तुम्हाला सगळं काही फ्री मध्ये असणार, नुसतं जाऊन चेक करा आणि अभ्यास करा, दुसरं काही नाही। 19 दिवसामध्ये उरलेले शेवटचा अभ्यास करा। आता तुम्हाला सांगतो अभ्यास बी कसा करतात, 19 दिवस राहिले। बरं, आता आपल्याकडे अष्टांग हृदयाचे 15 अध्याय आहेत ना। आता 15 अध्यायामध्ये कोणकोणते, आयुष्कामनी अध्याय, दिनचर्या, ऋतुचर्या, त्यानंतर रोगत उत्पादनीय अध्याय, त्यानंतर द्रव्य विज्ञानीय अध्याय, त्यानंतर अन्न स्वरूप विज्ञानीय अध्याय, अन्न रक्षा अध्याय, मात्राशीतीय अध्याय, त्यानंतर द्रव्यदी विज्ञानीय अध्याय, त्यानंतर रसभेदीय, दोषादी विज्ञानीय, त्यानंतर दोषभेदीय, त्यानंतर दोष उपक्रमनीय, द्विध उपक्रमनीय, आणि त्यानंतर शोधनादी गण संग्रह अध्याय। हे किती टोटल 15 अध्याय आपल्याला काय अष्टांग हृदयामध्ये। आता अष्टांग हृदयामध्ये 15 अध्याय तुम्हाला काय सांगतो, अष्टांग मधले बरेचसे असे चॅप्टर आहे जे एका दिवसामध्ये तुम्ही 2दा कव्हर करू शकतात। म्हणजे कसे म्हणता येईल की एका दिवसामध्ये 2 चॅप्टर तुम्ही कंप्लीट करू शकतात। तुम्हाला पूर्ण दिवस पडलाय ना, दिवसातले फक्त तुम्हाला 2-2 तास वेळ द्यायचा, जास्त काही शिल्लकचा वेळ द्यायचा नाही। 2 तासामधून कंप्लीट होऊन जातं तुमचं। असे काही चॅप्टर आहे त्यामध्ये फक्त एमसीक्यू विचारलं जातं, असं काही चॅप्टर तिथे फक्त एसीक्यू विचारलं जातं, मग त्या फक्त त्या वेळेने अभ्यास करायचा, जास्त काही नाही। आणि असे काही चॅप्टर ते फिक्स तेवढे पॉईंट एलक्यूला विचारलं जातं, म्हणजे एलक्यूलाच असतो। जसं की काही असेल ना की असे काय मात्राशीतीमध्ये झालं तर विरुद्ध आहार वगैरे की जे एलक्यूच पडणार
होणार आहे, त्याच्या बाहेर एलक्यू दुसरा येऊ शकत नाही. असे काही टॉपिक असतात की ते फक्त एलक्यूला येतात. म्हणतोय फक्त तेवढं करा, दुसरा काही बाहेर पेपर जाणार नाही. फक्त तेवढं काय की तेवढं इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे करा. इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ भेटून जाईल, अगोदर व्हिडिओ पहा, नंतर पीडीएफ कर जा. कारण की व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे क्वेश्चन सांगितलेले, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे पेपरमध्ये येतील अगोदर ते एक्सप्लेन केले, नंतर ते पीडीएफ कर जा. डायरेक्ट पीडीएफ कर जाऊ नका, असं करू नका की पीडीएफ कर जाताना तुम्हाला मेळ लागणार नाही, कशा प्रकारे काय म्हटलंय काय नाही. तर अगोदर व्हिडिओ बघा आणि नंतर पीडीएफ कर जा. पीडीएफ फ्री आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, कंटेंट फ्री मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. जोपर्यंत हा माणूस इथं उभा आहे, तुमचा सप्लीचा पेपर असा 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 निघला पाहिजे, त्यामुळे काळजी करायचं नाही फक्त. आता हे झालं 15 अध्याय. बरं, आता 15 नंतर काय आपले चरकचे 12 अध्याय कोणते आहेत की बघा, चरक संहिताचे 12 अध्याय जे सूत्रस्थानमध्ये आपल्याला येतात. कोणते? दीर्घजीविती अध्याय, त्यानंतर अपमार्ग तंडुली अध्याय, त्यानंतर आरगोदी अध्याय, त्यानंतर षडविरेचन शतक्षेत्रीय अध्याय, त्यानंतर काय मात्राशितीय, त्यानंतर तस्यशितीय, त्यानंतर वेगानं न वेगानं धारणे अध्याय, त्यानंतर इंद्रिय उपक्रमणीय अध्याय, त्यानंतर खुड्डाक चतुष्पाद, महाचतुष्पाद आणि तिस्त्रयशनीय अध्याय, त्यानंतर वात कलाकली अध्याय. अशा प्रकारे 12 अध्याय. आता सांगतो एक जनरल फॉर्म्युला सांगतो बघा. चरक संहिता तुमची लवकर सांगतो 5 दिवसात चरक संहिता होती. बरं, चरक संहिता खूप सोपी आहे. बरेचसे असे जसं की दुसरा जो अपमार्ग तंडुली अध्याय, याचे काय अध्याय फक्त एमसीक्यू विचारत जातात. यावरती एलक्यू नाही, एमसीक्यू नाही, काही नाही. फक्त काय लिहितं? एमसीक्यू लिहितात. तर मग या अध्याय काय तुम्हाला नुसतं थोडं वाचून घ्यायचं कंटेंट, यामध्ये काही नाही, यामध्ये एमसीक्यू विचारले जातात. दीर्घजीवित यामध्ये तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो, एलक्यू येऊ शकतो, एमसीक्यू येऊ शकतो. मग हे अध्यायाला असं चांगलं वाचावं लागतं. मग तुम्हाला काय करायचं, काय एका दिवसामध्ये 2 अध्याय करायचे. कोणते 2? स्टार्टिंग पासून करा. आयुष्कामने अध्याय करा, दिनचर्या अध्याय करा. दोघांवरती एक एलक्यू येऊ शकतो. चांगल्या प्रकारे एका दिवसामध्ये तुम्हाला 4 तास वेळ लागेल, 3 तास वेळ लागेल. काही नाही अगोदर वाचला असेल त्यांना 2 तास वेळ लागेल. त्यामुळे एकदा चांगले रिव्हिजन वगैरे करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन मस्ट करून घ्या अगोदर. इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला जे मी दिलोय तर तुम्हाला ते काय सगळे आले पाहिजे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते क्वेश्चन असे ठेवायचे पुढं, आणि त्यानंतर काय करा, तुम्हाला सिंगल शीटचे पेपर घ्यायचे, त्यावर क्वेश्चन लिहून काढायचे. आणि ते क्वेश्चन नुसार काय करायचं की असं क्वेश्चन आहे समजा की काय की आयुचं लक्षण ओपार आहे, तर तुम्ही क्वेश्चन वाचला, मग तुम्ही रिवाइज करायचं. आयुच्या लक्षण पर्याय तुम्हाला येतंय का, अशा प्रकारे येतंय का. त्यानंतर तुम्हाला जर येत असेल तर हो, नाही येत बुक उघडायची, रिडिंग करायची. तर कळलं, एका सिंगल क्वेश्चन याच्यावर अध्यायानुसार क्वेश्चन लिहून घ्यायचे, आणि अध्याय क्वेश्चन लिहून घेतले ते रिव्हिजन करायचं असा की तुम्हाला आठवतं का, आणि जो आठवत नाही त्याला लगेच जायचं रिव्हिजन करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही एका दिवसामध्ये 2 अध्याय करायचे. ज्यांचा काही अभ्यास नाही त्यांनी 0 पासून सुरुवात करायची. अगोदर इम्पॉर्टंट क्वेश्चन करून घ्या, आणि त्यासोबत इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले तुम्हाला आणखी वेळ मिळणार आहे. 14 दिवसामध्ये तुमचं कव्हर होतं. 15 दिवस जरी धरला आपण तर उर्वरित तुमच्याकडे 5-6 दिवस आणखी सुद्धा वेळ उरतो बरं का, आणखी सुद्धा वेळ उरतो. तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, पुन्हा रिव्हिजन करायची. मग पूर्ण तुमचं झालं असेल पुन्हा रिव्हिजन करायची, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस करायची. जे क्वेश्चन एलक्यू येऊ शकतात ते कशा प्रकारे आपण लिहू शकतो काय नाही. आपण हा सुद्धा व्हिडिओ दिला, हाऊ टू राईट संहिता क्वेश्चन म्हणून, असा सुद्धा व्हिडिओ, तो पण जाऊन नक्की बघा. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारे लिहायचे, जेणेकरून तुम्हाला चांगले एलक्यूला 8 ते 9 मार्क पडतील, एसीक्यूला 3-4 आरामशीर मार्क पडते, आरामशीर. त्यामुळे चांगल्या प्रकारे पेपर प्रेझेंटेशन मस्ट असतं. तुम्ही एसे फॉर्म मध्ये जर पेपर लिहितात तुम्हाला मार्क कोणी देणार नाही. जर तुम्ही ते पॉईंट मध्ये जर असं मांडून जर लिहिताल, छान टी डायग्राम वगैरे काढताना व्यवस्थित लिहितात, श्लोक वगैरे छान प्रकारे मांडतात, तर तुम्हाला चांगले 5 पैकी 4 मार्क तर आरामशीर पडते. फक्त तेवढं जाऊन व्हिडिओ बघा, फ्री मध्ये कंटेंट यार, फायदा घ्या. तुमच्या पेपर आहेत, तुम्हाला काळजी असली पाहिजे. आम्ही काय म्हणतोय, फक्त तेवढं फॉलो करा, ह्याच्या बाहेर काही येणार नाही. जेवढं त्याला कंटेंट तेवढा मस्ट आहे, सफिशियंट आहे. फक्त तेवढा विश्वास ठेवा आमच्यावर, आणि इम्पॉर्टंट फक्त क्वेश्चन करा. आणि जे मस्ट आहे ना, तुम्हाला वाटतं ना की 1-2 क्वेश्चन असं असेल, पण 1 केले की 2 एसक्यू असे धरून चालत, ते ऑड पडतं. प्रत्येक वेळेस होत राहतं असं की जे आहे आपल्या सिलेबस मधलंच असतं, सगळं तेच असतं. पण पेपर असं विचारतात की काही वेळेस आपण क्वेश्चन देतो, आपण इम्पॉर्टंट मध्ये क्वेश्चन दिले, पण ते काय टाकतात, श्लोक टाकतात. मग श्लोक वाचलेला नसतो विद्यार्थ्यांनी, मग श्लोक नाही आला तर मग काय करायचं त्यावेळेस, मग त्यावेळेस श्लोक लावायचा, तर्क लावायचा, हा क्वेश्चन कोणासोबत जुळतं, आणि मग ते पूर्ण ते क्वेश्चन कळायला लागेल, पूर्ण तेच लिहायचं, दुसरं काही नसते पेपरमध्ये. पेपर सोपा असणार आहे, विश्वास ठेवा. चांगल्या प्रकारे क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन मस्ट करून घ्या. अगोदर वेळ आहे तुमच्याकडे, खूप टाइम आहे. पेपर इझिली क्लिअर होऊ शकतो तुमचा, 0 जरी अभ्यास असेल तर. सांगतो 19 दिवसानंतर तुम्ही पुन्हा ह्याच लेक्चरवर या, तेव्हा तुम्हाला कळल की काय मी सांगत होते सर, की सर म्हणत होते अभ्यास होईल म्हणजे होईल, 19 दिवसात खरंच सिलेबस कंप्लीट होतं. आणि तेव्हा पुन्हा सांगा 19 दिवसात सर आम्ही अभ्यास केला, आम्ही पूर्ण आमचं 100% दिलं, सगळे क्वेश्चन केलेत, अटेम्प्ट केले, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन करून आम्ही सगळं सिलेबस कव्हर करून रिव्हिजन केले, आणि आमचा विषय हा क्लिअर झालाय. तर तुम्हाला हा होणार म्हणजे होणार, लिहून देतो रे बाबा, तू फक्त अभ्यास कर, जास्त काही डोकं लावू नको, फक्त अभ्यास कर. आजच्यासाठी एवढंच. 19 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, दिवसात 2-2 अध्याय करा, फक्त काय नाही. सिक्वेन्स सुरुवातीपासून करा, कुठाले काही उचलू नका, सिक्वेन्सनुसार घ्या. पहिला आयुष्कामनी घेतल्या, दिनचर्या घ्या, मग ऋतुचर्या पहिल्या दिवशी झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋतुचर्या घ्या, रोगन उत्पन्न अध्याय घ्या. आता एक सांगतो, एका दिवसामध्ये तुमचं वाचून मस्त होणार नाही, यासोबत तुम्हाला हँड रिटन नोट्स पण काढावं लागतं स्वतःच्या. वाचा,
नोट्स काढा आणि मग रात्री झोपाच्या अगोदर एकदा रिवाइज करा. एवढं करा, मस्त झोपा. काय म्हणतात की अभ्यास करा, नोट्स काढा. स्वतःच्या नोट्समध्ये थोडा वेळ लागेल, मान्य, लागू द्या वेळ, कारण की वेळ लागलेला बरा. शेवटी तुम्हाला पेपरच्या अगोदर किमान अभ्यास वाचायला पाहिजे ना स्वतःचं. आणि जर तुमचं तसं नसेल तर बुकमध्ये किमान हायलाइट तरी चला, किमान मग तुम्हाला तेवढे मस्त तुम्हाला वाचणे. पण शेवटी एक तुम्हाला स्वतः नोट्स काढावं लागते. नोट्स काढल्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही. स्वतःचे नोट्स काढा, इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहून घ्या आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. तर चालतंय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. BMS मराठी ॲप आहे, तिथं फ्री कंटेंट म्हणून 1 रुपयाला बॅच आहे, ती जाऊन जॉईन करा. तिथं तुम्हाला सगळा कंटेंट फ्रीमध्ये भेटणार आहे. तिथं जाऊन जॉईन करा. फक्त तुम्ही स्वतःच बघा, दुसरा काही डोकं लावू नका. म्हणतोय तेवढं करा, विषय क्लिअर झाला पाहिजे. जे तुमचे फ्रेंड्स होते त्यांनी हा BMS मराठीला तुमच्या पेपरपासून फॉलो केलाय, त्यांना माहिती कशा प्रकारे हा माणसाचा कसा फायदा होतो काय नाही. त्यामुळं नक्की स्वतःच फायदा करून घ्या. हा विषय क्लिअर होणार, टेन्शन घेऊ नका. डोक्यात खूप काय चालत राहतं. सप्लीचा पेपर तुम्हाला मला पण माहिती आहे की थोडे दिवस राहिले, विद्यार्थी खूप ताण येते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. जे होणार चांगलं होणार. देवावरती विश्वास ठेवायचा, देव तुमचं नक्की चांगला करणार आहे. यावेळेस तुमचे सगळे विषय क्लिअर होणार आहे. फक्त अभ्यास करा, दुसरं काय नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी काय कंटेंट पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मेसेज करा की सर असा प्रॉब्लेम आहे, असा असेल. त्यावरती व्हिडिओ नक्की येऊन जाईल. त्यामुळे काळजी करू नका, तुमचा इथं माणूस उभा आहे. त्यामुळे बिंदास मेसेज करा, काय नाही. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि बिंदास मेसेज करा. काही पण वाटत असेल, काही टेन्शन असेल, काय असेल, बिंदास सांगा. काय तुमचं सगळं टेन्शनवर आम्ही सॉल्व्ह करू. टेन्शन करू नका, तुमचा माणूस इथं उभा आहे ना, जोपर्यंत माणूस हा उभा आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करत नाही. तुमचा विषय असा निघला पाहिजे. त्यामुळे चालतंय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.